ऊस बिल थकीत असल्या कारणाने मुंबई मंत्रालय येथे 1 जुलै रोजी आंदोलन करणार, अनिल पाटील यांचा इशारा। जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल आबाजी पाटील यांनी ऊस बिलाच्या मागणीसाठी 20 जून 2024 रोजी सोलापुरात लोटांगण आंदोलन केले होते। तसेच वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रारही केली होती, परंतु ऊस बिलाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही। थकीत ऊस बिलामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे जवळपास 80 ते 85 कोटी बिल थकीत आहे। सदर रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा दिनांक 1 जुलै 2024 रोजी मुंबई मंत्रालय येथे संबंधित शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार श्रीरामपूर तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, जनहित पक्षाचा उपजिल्हाध्यक्ष बोलतोय। आज मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला 4 पुतळ्यापासून लोटांगण घेत चाललेलो आहे। सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी कारखाना बंद होऊन 4 ते 5 महिने झालं, पहिला हप्ता अद्याप कारखान्याने दिला नाही। सोलापूर जिल्ह्यातले सर्व कारखानदार 80 ते 90 कोटी रुपये शेतकऱ्यांनी थकीत असून देखील आज माझा शेतकरी राजा, आमच्या काळ्या आईची वटी भरायची आम्हाला आहे, सोयाबीन पेरायचं आहे, तूर पेरायचे आहे, अनेक अडचणी आमच्या शेतकरी बांधवाला येत आहेत, तरी कारखानदार अद्याप आमची ऊसाची बिलं दिली नाही। म्हणून मी आज 4 पुतळ्यापासून लोटांगण घेत जिल्हाधिकारी साहेबांबद्दल जाणार आहे। जर 7 दिवसाच्या आत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आमची बिलं तात्काळ कारखानदाराला जमा करण्यास नाही आदेश दिले, तरी मी 1/7/2024 रोजी मुंबई मंत्रालयात अधिवेशनाच्या ठिकाणी झाडावर बसून आंदोलन करीन। जोपर्यंत माझ्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची ऊस बिलं जमा होत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या झाडावर मी खाली उतरणार नाही। या कारखानदारांनी शेतकऱ्याची थट्टा लावली, अधिकारी सुद्धा इशीचे ऑफिस मध्ये बसतात आणि शेतकऱ्यालाच तुमचं लावतात। त्या चेअरमन एमडीला फक्त सरकारने आम्हाला आमच्या ताब्यात द्यावं, शेतकऱ्यांचं अडवरून नका या चेअरमनला आम्ही सुद्धा जाऊन देऊ, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।